नमस्कार शेतकरी मित्रांनो, रोज नवीन माहितीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यावर आलेल्या मोठ्या संकटाचा सखोल आढावा. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक आणि बाजारपेठेतील अस्थिरतेच्या संकटासमोर उभे आहेत. बाजारातील दरामध्ये प्रचंड चढउतार आणि सरकारी खरेदीची अंतिम मुदत जवळ येत असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कापूस मोठ्या प्रमाणात विक्रीविना साठून पडलेला आहे. ही सध्याची सर्वात मोठी समस्या ठरत आहे. शेतकरी मित्रांनो, सध्याची बाजारपेठ अत्यंत गोंधळलेली आहे आणि अनिश्चित आहे. तज्ज्ञ शेतकऱ्यांना सल्ला देत आहेत की तातडीने विक्री न करता काही काळ प्रतीक्षा करावी, कारण भविष्यात दर सुधारण्याची शक्यता आहे. परंतु प्रतीक्षा करणे ही स्वतःमध्ये मोठी जोखीम आहे. स्थानिक बाजारात कापसाचा दर साधारण 6,900 रुपये प्रति क्विंटल आहे, तर मोठ्या बाजारपेठांमध्ये जसे अकोट दर 7,600 रुपयापर्यंत पोहोचत आहे. ही तफावत थेट शेतकऱ्यांच्या नफ्यावर परिणाम करत आहे. सर्वात मोठी चिंता म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच CCIची खरेदी प्रक्रिया थांबवण्याची शक्यता. जर सरकारी खरेदी थांबली तर खुल्या बाजारातील दर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याचा धोका वाढू शकतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने केंद्र सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांना पत्र लिहून CCI कापूस खरेदीची मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे. या निर्णयामुळे बाजारात स्थिरता येऊ शकते आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP ही शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी असलेली महत्त्वाची योजना आहे. परंतु अधिकृत MSP आणि बाजारातील प्रत्यक्ष दर यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. यामुळे उत्पादन खर्च आणि विक्री दर यामध्ये संतुलन राहत नाही आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढते. शेतकरी मित्रांनो, या संकटावर मात करण्यासाठी 3 महत्त्वाच्या उपाययोजना सुचवण्यात येत आहेत. नंबर 1 आहे CCI खरेदीची मुदत वाढवणे. नंबर 2 MSP दरांचे पुनर्मूल्यांकन आणि नंबर 3 किंमत स्थिरीकरण निधी स्थापन करणे. या उपाययोजनामुळे बाजार स्थिर राहण्यास मदत होऊ शकते. थोडक्यात सांगायचे झाले तर अस्थिर दर आणि खरेदीची अंतिम मुदत यामुळे शेतकरी अत्यंत अनिश्चित परिस्थितीत अडकलेला आहेत. म्हणून योग्य वेळी घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.